आज 22 फेब्रुवारी गुरुवार. सर्वांना शुभेच्छा. आपण आता ज्ञानेश्वरीतल्या 17व्या अध्यायातल्या 366व्या काल झालेल्या होत्या. 67वी पुन्हा एकदा घेऊया. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. आत्मानात्मविवेक चिंतन परा, याध्यात्मविद्याप्रदं शृंगारादिरसेषु मग्नरसिकान् वाग्वैभवंकारकं. दृष्टिर्यस्य यथा तथैव सुखदं भावार्थकन्निर्मितं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंतज्ञानेश्वरं. श्रीसंतज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तु श्री कृष्ण. काल पाहतो आहोत आपण की ओंकाराचं जे महत्त्व आहे ते सांगितलं, आणि या ओंकारानेच सगळ्या यज्ञ दान तपक्रियांची सुरुवात होत असते. त्या 3 अक्षरांना कार्याच्या आधी, मध्ये आणि शेवटी निश्चितपणे योजावं असंही सांगितलेलं होतं. आणि ओंकार हा सहज म्हटला तर, म्हणून ती 67वी ओवी परत पाहूया. ओंकारे सावईलिया प्रवर्तती नाही, परी हे असो ऐसिया, या यज्ञादादी या दानादी क्रिया, ओंकारे सावाईलिया प्रवर्तती. तर या क्रिया कशा आहेत? यज्ञ यागादी. तर ज्यांना ओंकाराचं साह्य लाभतं अशा प्रकारची सगळी कर्म, यज्ञ यागादी सगळी कर्म सावायलिया म्हणजे सहजपणे, अगदी ज्याला इंग्रजीत आपण स्मूथ म्हणतो, स्मूथ गोईंग, तशी सगळी सहजपणे केली जातात. आणि 68व्या ओवीत म्हणतात, तिया मोठ किया जेथ फळी, रिगो पाहाती निहाळी, प्रयोजिती तिये काळी तच्छब्दुतो. आणि मग जेव्हा यज्ञयागाची कर्मक्रिया फलद्रूप होते, मोठ किया जेथ फळी, फळी म्हणजे तिचं जेव्हा लौकिक फळ प्राप्त होऊ शकतं किंवा देऊ लागतं, त्यावेळेला हा मुमुक्ष जो आहे तो तत् शब्दाचा विनियोग करतो. किंवा मुमुक्षु जे आहेत ते प्रयोजिती तिये काळी तच्छब्दुतो, तत् शब्दुतो. त्याचा संधी आपण जसा संस्कृतमध्ये पाहतो तसाच ज्ञानदेवानी इथे प्रयोग ह्याच्यामध्ये पण केलेला आहे, प्राकृतात पण केलेला आहे. तत्शब्द म्हणजे तत्शब्दाचा वापर किंवा उपयोग हे वेदवेत्ते करतात. आता ओम तत्सत किंवा तत्ब्रह्म, ते ब्रह्मच आहे. तत् म्हणजे ते, किंवा ओम तत्सत. ओम हे पहिलं अक्षर, तत् म्हणजे ते, आणि सत म्हणजे सत्य. म्हणजे ओंकाराने सुरुवात करून तत् म्हणजे ते परब्रह्म सत्य आहे, म्हणजे ते एकमेव सत्य. जसं एकमेव अद्वितीय म्हणलं जातं तसे हे एकमेव तत्व आहे. म्हणजे तो मी नव्हेच, तसं त्वं ब्रह्मासी, तत् एव त्वं म्हणजे तेच तू आहेस असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा तत् म्हणजे ते अर्थात ब्रह्म, आणि त्वं म्हणजे तू, असी म्हणजे आहेस. तत्त्वम असी असे एक महावाक्य आहे. तर तत् म्हणजे ते ब्रह्म. आपण आत्ता काय करत असतो ते ब्रह्म वेगळं समजत असतो,
त्वम म्हणजे तुला वेगळं समजतो आणि असे हे क्रियापद लावतो. पण जेव्हा आपल्याला त्या परब्रह्माचं ज्ञान होतं तेव्हा ते आणि आपण एकच होतो. त्यामुळं तत् शब्द हा मुमुक्षू लोक ब्रह्मासाठी वापरतात किंवा योजतात. पुढचा श्लोक बघूया की त्याच्यावरचे आता 1-2च ओव्या आहेत त्या घेऊया, कारण मग पुन्हा नवीन श्लोक सुरू होते. त्याची तया होय मोक्षाचे साधन, नाम हे पावन उच्चारिता, भाररूप होय नावजी भुवरी, तीच तैसी तारी जळा माझी, तैसी जी बंधक तीच कर्मे देख, कैवल्यदायक येणे नामे, असंकाराचे घेऊनी सहाय्य, ऐसे जे जे होय यज्ञाधिक, ते ते फलद्रूप होऊ पाहे जेव्हा, प्रयोजिती तेव्हा तत्कार तो. तत्काराचा म्हणजे तत् या शब्दाचा त्यावेळेला प्रयोग करतात. आता या तत् शब्दाचं स्पष्टीकरण या 25व्या श्लोकात देत आहेत. तत् म्हणजे काय? तदित्यनभिसंधाय फलं यज्ञतपक्रिया, दानक्रियाश्च विविधा क्रियन्ते मोक्षकांक्षिभिः. खरं म्हणजे हा सुद्धा श्लोक मी कालच्या ह्याच्यात घ्यायला पाहिजे होता. तत् इति अनभिसंधाय एवढे 3 शब्द आहेत त्यात. तत् म्हणजे ते किंवा तत् या नावाने ओळखल्या जाणाऱ्या परमात्म्याचे हे सगळं काही जे आहे ते तत् या भावनेनं किंवा तत् या शब्दाने, फलम अनभिसंधाय, फलम म्हणजे फळाची, आणि अनभिसंधाय, अभिसंधाय म्हणजे अपेक्षा करून, आणि अनभिसंधाय म्हणजे इच्छा न धरता कर्तव्य करणं. यज्ञ करणं माझं कर्तव्य आहे, दान करणं माझं कर्तव्य आहे, तप करणं माझं कर्तव्य आहे, या भावनेनं करणं वेगळं, आणि मला हे केल्यावर काहीतरी मिळेल या भावनेनं केलं की मग त्याच्यामध्ये फळाची अपेक्षा आली. तर दानक्रियाश्च विविधा, काय काय केलं जातं? यज्ञ तप क्रिया, यज्ञ तपरूप क्रिया आणि दानक्रिया, दानरूप क्रिया. मोक्षकांक्षिभिः, मोक्षाची म्हणजेच कल्याणाची इच्छा करणाऱ्या पुरुषांकडून क्रियन्ते केल्या जातात. मोक्षाची इच्छा करणाऱ्या पुरुषांकडून किंवा लोकांकडून या यज्ञ तप आणि दानाच्या क्रिया केल्या जातात. म्हणजे फळ त्यांना दुसरं कुठलं नको आहे, मोक्षच पाहिजे किंवा आपलं कल्याणच पाहिजे, आणि म्हणून ते करत असतात. तर आजच कोण सांगत होतं की हल्ली ही यज्ञ वगैरे काही कुठे पाहायलाच मिळत नाही, शास्त्रोक्त पद्धतीनं करणं. जे तिकडे आलेले होते ना सातारचे, संस्कृत भारतीचेच आहेत, तर ते सांगत होते की आळंदीला एवढे यज्ञ, ते सगळे वैदिक, छोटी छोटी मुलं, म्हणजे आता ती 12-12 वर्ष जरी शिकली असली तरी ती तरुणच असतात ना. तर त्यांना कौतुक वाटत होतं की आता हल्लीच्या काळात कुठं पाहायला मिळते. पण स्वामीजींनी अशा यज्ञ वेद पाठशाळा कितीतरी निर्माण केल्या भारतात, ही संस्था आणि हे संस्कार टिकून राहण्यासाठी. मग या लोकांना कुठलीही अपेक्षा न ठेवता ते यज्ञ करत असतात, तप करत असतात. आता पूर्वीच्या काळी काहींनी मात्र तप कशासाठी केले? विश्वामित्र ऋषींनी की त्यांना ब्रह्मर्षी पद पाहिजे होतं म्हणून त्यांनी तप केलं होतं. पण वाल्मिकींनी तप कुठल्या उद्देशानं केलं का हो? नाही. आता त्या पापाचा भार कमी व्हावा आणि संसारातनं निवृत्ती व्हावी म्हणून त्यांनी रामनाम सुरू केलं, आणि त्याच्या भोवती एवढं मोठं वारुळ जमेपर्यंत, वल्मिक म्हणजे वारुळ, त्याच्यावरनं त्यांचं नाव वाल्मिकी पडलं. म्हणजे वल्मिकातून वारुळातून पुन्हा त्यांचा जन्म झाला, पुनर्जन्मच झालेला आहे. तर ह्या सगळ्या आपल्या मोक्षाची म्हणजे कल्याणाची इच्छा करणाऱ्या पुरुषांकडून केले जातात. त्यांनी जे हे तप केलेलं आहे रामनामाचा,
जप करण्याचं तप. तर ते कुठलंही त्यांना अपेक्षा नव्हती, फक्त स्वयं कल्याण व्हावं, स्वतःचं कल्याण व्हावं. आणि तत् या नावानं परमात्मरूप लक्षात ठेवायचं. परमात्म्याचंच सगळं हे नाव आहे किंवा त्याचा उल्लेख आहे तत् या शब्दातून. जे तत् नावानं संबोधल्या जाणाऱ्या परमात्म्याचंच हे सर्व आहे. आणि या भावनेनं फळाची अपेक्षा न करता नाना प्रकारचे यज्ञ, तप आणि दानाच्या क्रिया कल्याणाची इच्छा करणारे पुरुष करत असतात. मग 3-4 गोष्टी आहेत. एक तर आपलं कल्याण व्हायला पाहिजे अशी इच्छा पाहिजे, बाकी कुठलं नको. पण आता दशरथाने केला पुत्र कामेष्टी यज्ञ. कशासाठी केला? पुत्राच्या इच्छेनं, कारण त्याला पुत्र नव्हते. अश्वमेध यज्ञ का केला जायचा? की आपलं सगळ्यांवरचं वर्चस्व राहायला पाहिजे, चक्रवर्ती पद आपल्याला मिळायला पाहिजे. जिथे जिथे तो घोडा जाईल तिथे तिथे त्याला अडवलं जाईल आणि त्यांच्याशी, त्या देशातल्या राजाशी, त्यांच्या सैन्याशी युद्ध केल्यानंतर आपण जिंकलो तर आपलं सार्वभौमत्व पुढे पुढे जात राहतं. अशा अर्थानं ते अश्वमेध यज्ञ केले जायचे. तसंच राजसूय यज्ञ केला जायचा. पण काहीतरी अपेक्षा ठेवून न करता फक्त कल्याणाच्या इच्छेनं हे मोक्षाची इच्छा करणारे लोक करतात. आता ते काय म्हणतात बघा, ज्ञानदेव काय म्हणतात? जे सर्वाही जगा परवते, जे एक सर्वही देखते, ते तच्छब्दे बोली जेते पहिलं वस्तू. आता ही पहिलं वस्तू म्हणजे पलीकडे, विश्वाच्या पलीकडे जी वस्तू एक आहे, सर्वाही पलीकडे, या सगळ्याच्या पलीकडे जी वस्तू आहे, या विश्वाच्या पल्याड म्हणतात तसं. जे एक सर्वही देखते, आणि ती वस्तू म्हणजे कशी आहे? एकच आहे. म्हणून आपण ती परमवस्तू एकमेव अद्वितीय, म्हणजे एकम एव अद्वितीय, ती एकच आहे, अद्वितीय आहे. तिच्यासारखी या जगात दाखवायला दुसरी वस्तू नाही. आणि काय म्हटले? जे एक सर्वही देखते, आणि जी ती एक वस्तू आहे ती सर्वही देखते, ती सगळ्यांना पाहू शकते. आता आपल्याला बघा, आता मगाशीच मी इथं 2 फोन आणून ठेवले, पण त्याच्यावर एक पान पडलं प्रार्थनेचं किंवा ह्याचं, आणि तो फोन जागला गेला. म्हणजे आपल्याला ती वस्तू दिसली नाही की आपण अस्वस्थ होतो. पण ही वस्तू अशी आहे की ती सर्वांना पाहते. आणि तिचा उल्लेख ते तच्छब्दे बोलिले, त्या वस्तूला तच्छब्द असं म्हणलं जातं की तच्छब्दाने तिचा निर्देश केला जातो. आणि तीच पहिलं वस्तू म्हणजे सगळ्याच्या पलीकडे असलेली ब्रह्मवस्तू आहे किंवा ब्रह्म होय. ब्रह्मवस्तूच म्हणले बघा. शंकराचार्यांनी सुद्धा आत्मानात्म विवेक ग्रंथ लिहिला आहे आणि त्याच्यामध्ये ते सांगतात की या जगात वस्तू म्हणजे एकच आहे. वस म्हणजे राहणे, चिरंतन जिला अस्तित्व आहे ती एकच वस्तू आहे. आणि बाकीच्या सगळ्या ज्या आहोत ना, आपण आपल्या समोर जो काही डोलारा आहे संसाराचा, विश्वाचा, हा सगळा अवस्तू आहे. म्हणजे त्या खऱ्या वस्तू नाहीतच. कारण का? की त्यांना चिरंतन अस्तित्व नाही. पण ही जी तद्वस्तू म्हटलंय, परब्रह्म ही वस्तू, ती वस्तू, तद म्हणजे ते या नावाने जे सांगितलं जातं ते मात्र एकमेव वस्तू आहे, तीच ब्रह्मवस्तू आहे. आता काय म्हणतात पुढे? तद्रूप ध्यावून या सुमती, उच्चारे ही व्यक्ती, आणि ती पुढती ते सर्वाधिकत्वे चित्ती. सर्वाधिकत्वे चित्ती, अरे ही जी वस्तू आहे ना, ही सर्वाधिक, अधिक नाही म्हणलं, आधिक, जे सर्वांच्या आधी प्रारंभी असणारी. आणि तद्रूप ध्यावून या सुमती, तद्रूप, तत् म्हणजे पुन्हा तेच, तत्चं चित्तात ध्यान करून, ध्यावून या म्हणलं का, ध्यान करून
कसं ध्यावून या रूप केलं बघ. सुमती, अरे बुद्धिमंता. सुमती हे मुलीचं नाव असतं, पण विशेषण म्हणून जेव्हा लावलं जातं किंवा सु म्हणजे चांगली, मती म्हणजे बुद्धी, आहे ज्याची असा तो सुमती, अर्थात अर्जुन. हे बुद्धिमंत अर्जुना. तत् नामक ब्रह्मवस्तू सर्वांच्या प्रारंभी असल्यामुळं त्या तत्सं चित्तात ध्यान करून हे जे मुमुक्षू आहेत ते काय करतात? ब्रह्मवस्तूला वाणीच्या पातळीवर स्पष्ट करतात. उच्चारेही व्यक्ती आणि पुढती. आता हे नाव घेता येणार नाहीये. नाही तो, अहो मला पूर्ण जावं लागेल मागे. तो व्हॉट्सअपचा कॉल आहे ना, तो घेताच येत नाही. बघते मी, तो बंद होईल आपोआप. हां बस, म्हणजे आवाज नाही जाणार. नाही तर मग आहे ते करतच राहणार लोक. नाही पण ते बटन दाबा, तुम्हाला व्हॉट्सअप दिसेल. व्हॉट्सअप मध्ये जाऊन कॉल घ्या. तुमचं इकडचं बोलणं आपोआप बंद होईल. नको नको घ्यायला. ठीक आहे, आपला आवाज, तुमचा आवाज येतो. आता माईक चालू ठेवा. व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ बंद झाला तुमचा. थांबा, मी तुम्हाला व्हिडिओचा ऑन टाकतो. व्हिडिओ रिक्वेस्ट टाकली आहे बघा तुम्हाला, व्हिडिओ ऑन करायची. पण मला आधी यायला तर पाहिजे नाही याच्यात. ते म्हणजे लिंकच फार मागे जाते. कॉलवर चित्र हे करा, त्याला सुरू होईल, व्हिडिओ सुरू होईल तुमचा. आता बघा बरं, अधिका रिक्वेस्ट, व्हिडिओ ऑनची रिक्वेस्ट आली. हा आले. हो चला सुरू करू. सगळं त्याच्यात. बरं ठीक आहे, आपण पाहत होतो. ते सर्वाधिकत्वे चित्ती तद्रूप ध्यावुनिया सुमती उच्चारे ही व्यक्ती आणि ती पुढती. आपण असं पाहत होतो की सुमती म्हणजे हे बुद्धिमंत पार्था. ती जी तत्रूप ध्यावुनिया सुमत, तत्रूप म्हणजे ते तत् नामक ब्रह्मवस्तूचं सगळ्याच्या प्रारंभी असल्यामुळं आपण काय करतो, त्याचं ध्यान करायचे. ध्यावुनिया सुमती उच्चारे ही व्यक्ती. आणि मग मुमुक्षू काय करतो, उच्चार करतो, त्याचा उल्लेख उच्चार करतो. आणि आपल्या वाणीच्या पातळीवर आणि ती पुढती म्हणजे वाणीच्या पातळीवर त्याला स्पष्ट करतात. कालही पाहिलं होतं की ओंकाराचं प्रथम फक्त मनामध्ये एक स्वरूप आणायचं, नंतर वाणीनं त्याचा उच्चार करायचा. एकदम ओंकाराचं काहीही डोळ्यापुढे न आणता उच्चार फक्त करायचा नाही. आणि हे मग मुमुक्षू जो आहेत ते काय करतात, म्हणती तद्रूपा ब्रह्मातया फळेसी क्रिया इया तेची होतू आम्हा भोगावया काहीची नुरो. म्हणून हे जे मुमुक्षू आहेत ते काय म्हणतात की या सगळ्या ज्या क्रिया आहेत, या क्रिया तत्स्वरूप ब्रह्मालाच अर्पण होत. तदात्मके ब्रह्मे तद्रूपा ब्रह्मातया फळेसी क्रिया इया तेची होतू आम्हा भोगाव्या. या ज्या सगळ्या आम्ही क्रिया करत आहोत, यज्ञ दान तप, या सगळ्या क्रिया आम्ही ब्रह्मालाच समर्पित करतो आणि त्या तत्स्वरूप ब्रह्मालाच सर्व क्रियाकर्म आम्ही अर्पण करतो. आम्हाला कुठलंही फळ मिळू नये. आम्हा भोगावया काहीची नुरो, काहीही उरायला नको. केवढी म्हणजे अलिप्ततेची किंवा वैराग्याची किंवा असंगत्वाची भावना आहे बघा.
लोक काय म्हणतात, आम्ही मागितलं नाही हो, पण त्यांनी आणून दिलं म्हणून आम्ही घेतलं. पण आपल्याला कुठल्याच प्रकारचं फळ नको भोगायला, अशा भावनेनं फक्त त्याचा उच्चार करायचा आहे आणि सगळ्या क्रिया त्या ओंकाराला समर्पित करायच्या आहेत. या ओंकाराचं तर वर्णन मुंडकोपनिषद, मांडुक्योपनिषद, श्वेताकेन सगळ्या उपनिषदांमध्ये आलेलं आहे. मागे माझा ओंकारावर एक हे झालेलं होतं बघ, चर्चा झालेली होती. मग आता हे काय करतात, ऐसेनी तदात्मके ब्रह्मे तेथ उगाणुनी कर्मे अंग झाडती न ममे येणे बोले. मग अशा प्रकारे त्या तत्स्वरूप जी ब्रह्मवस्तू आहे त्या परब्रह्माला सगळी कर्म, उगाणुनी कर्म म्हणजे सगळी ओवाळून टाकतात, अर्पण करतात. आणि मग म्हणतात अंग झाडीती न ममे म्हणजे आपण म्हणतो ना, अंग झाडू नको बाबा, अंग झटकून टाकलं, आम्ही सगळं झटकून टाकलं, तसं अंग झाडूनी ते म्हणतात न ममे. आता इदम न मम असं संस्कृतमध्ये म्हणतात, त्यांनी प्राकृतमध्ये न ममे म्हटलेलं आहे. म्हणजे हे माझं नाही आहे, हे मला काहीच नको असं म्हणत मुमुक्षू आपलं अंग झटकून टाकतात. आपण म्हणतो का नको नको नको, मला काहीही नको, असं अगदी अंग झटकणं आहे ना, तीच क्रिया इथं दाखवलेली आहे की या ब्रह्माला सगळं अर्पण करायचे, सगळी कर्म अर्पण करायची. आणि इदम न मम या शब्दांनी किंवा हे म्हणत म्हणत मुमुक्षू आपलं अंग झटकतात, म्हणजे त्याच्यापासून अलिप्त राहतात. आता ओंकारे आदी आदरिले तत्कारे समर्पिले या रीती जया आले ब्रह्मत्व कर्मा. आता पार्थाला म्हणतायत की अरे पार्थ, आता काय केलं तर ओंकारे आदरिले, म्हणजे ओंकाराने आदरिले म्हणजे आदर केला असा अर्थ जसा आपण घेतो, त्यापेक्षा आरंभ केलेले. आदीमधला तो आद धरलाय, आदरिले म्हणजे आरंभ केला. आणि त्या शब्दांनी तत्कारे समर्पिले आणि तत् या शब्दांनी समर्पित केले. या रीती जया आले ब्रह्मत्व कर्म. आणि मग अशा रीतीनं यज्ञादी कर्माला ब्रह्मत्व प्राप्त झाले. म्हणजे आधी काय केलं, ओंकाराने आरंभ केला, त्याच शब्दांनी समर्पण केलं आणि म्हणून त्या यज्ञादी कर्माला ब्रह्मत्व प्राप्त झालं. त्याच्या आधी सांगितलं इदम न मम. आता हे माझं नाही आहे, हे सगळं भगवंता तुझंच आहे, सगळं तुझंच आहे, सगळं तूच निर्माण करतोयस. ते कर्म कीर ब्रह्माकारे झाले तेणे हि नसरे जे करी तेणेसी दुसरे आहे म्हणून. आता ते ब्रह्म कर्म सगळे एकरूप झालं म्हणून त्यांनी म्हणले ते कर्म कीर ब्रह्माकारे. कीर म्हणजे खरोखर. संस्कृतमध्ये किल शब्द आहे, किल म्हणजे खरोखर, त्याचं अपभ्रंश आणि प्राकृतमध्ये र झालेलं आहे. त्यामुळं ते खरोखर काय झालं, कर्म ब्रह्माकार झालं. पण त्यांनी म्हणतात झाले तेणेही नसरे, पण जरी ते ब्रह्माकार झालं तरी हा विषय काही संपत नाही. जे करी तेणेसी दुसरे आहे म्हणून. मग काय होतं की कर्ता कर्म म्हणजेच कर्त्यासमवेत दुसरं तत्व हे विभक्त राहतं. दोघांमध्ये थोडासा भेद राहतोच. आपण म्हणतो ना ते केलं, ते केलं, ते मी केलं, ते कर्म केलं. तर हे सगळं असं आपलं ह्याच्या हा विषय काही असा संपत नाही की मी झटकून टाकलं की माझं काही नाही, असं नाही आहे. तर कर्ता आणि कर्म हे दोन गोष्टी असतात की नाही. कर्ता समजा मी असेल तर कर्म, बुवा मी आंबा खाल्ला तर कर्ता आहे मी, आंबा आहे कर्म, खाल्ला आहे क्रियापद. मी खाल्ला, तिने खाल्ला, काय खाल्ला, आंबा खाल्ला. तर असं हे सगळं कर्ता कर्म म्हणजेच कर्त्यासमवेत दुसरं तत्व हे विभक्त राहतं, विभक्त राहतं, वेगळं राहतं आणि दोघांमध्ये भेद उरतोच. अजूनही तू मीपणा राहतोच. पण आता ज्ञानदेव पुढं काही छान ओव्या सांगतात. मिठांगे जळीविरे
परीक्षारता वेगळी उरे, तैसे कर्म ब्रह्माकारे गमे ते द्वैत. किती छान नेहमीचं उदाहरण आहे की मीठ अंगे जळी विरे. अंगे म्हणजे स्वतः. मीठ हे स्वतः जळामध्ये विरून जातं, विरघळून जातं. आणि त्याचा जो खारटपणा आहे, क्षारता क्षारता वेगळी उरे, पण त्याचा खारटपणा जो आहे त्या पाण्यात वेगळेपणानं उरतो. तैसे कर्म ब्रह्माकारे गमे ते द्वैत. त्याप्रमाणे ब्रह्मस्वरूप झालेले कर्म हे वेगळेपणानं उरतं. त्यालाही द्वैत समज असं म्हटले. आता सगळीच कर्म काही ब्रह्माकार होत नाहीत, काही फळाकार आहेत, म्हणजे फळ देणारी आहेत, आणि म्हणून त्यात तर भेद असतोच. पण याला जी ब्रह्माकार झाली फळं कर्म, त्यामध्ये सुद्धा द्वैत उरले किंवा द्वैत आहे असं समज, असं भगवंत किंवा ज्ञानदेव सांगतात. आणि दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे, हे देव आपुले नितोंडे बोलती वेदे. आणि जोपर्यंत आपल्यात हा भेद शिल्लक राहतोय, दुजेपणा म्हणजे भेद, तोपर्यंत तव तव संसार भय जोडे, तोपर्यंत हे संसाराचं भय माणसाला शिल्लक राहतंच. आणि ते देव आपुले तोंडे बोलती वेदे. आणि या संसाराच्या भयापासून आपली मुक्तता नाही असं भगवंतांनी वेदमुखातून सांगितलेलं आहे. म्हणजे वेदातून हे सांगितलेलं आहे की जोपर्यंत द्वैत शिल्लक राहिलं, काहीतरी एक अशी छान ओवी आहे बघा, द्वैत उरी असं काहीतरी आहे, आता माझ्या डोळ्यासमोर नाही येत आहे. पण हे द्वैत आहे ना, तोपर्यंत भय आहे. त्याच्यावरनं एक किस्सा सांगते मी तुम्हाला. आम्ही कीर्तन शिबिराला गेलो होतो. एक चांगले अगदी तज्ज्ञ म्हणूया किंवा अनुभवी असे एक गुरु तिथं आलेले होते. आणि त्यांचं रात्री 10:30 नंतर प्रवचन म्हणा किंवा मार्गदर्शन उपदेश ठेवला होता. सगळेजण असे बसलेले होते. आणि मग मला कुठेतरी एका थोडंसं स्टूलसारखं किंवा हे उंचावर बसायचं म्हणून दोघीजणी खुर्चीवर बसल्या होत्या आणि मी अशी कोपऱ्यात तिथं बसलेली होती. आता बघा, रात्री 10:30, 11, 11:30 नंतर आपण डोळे मिटूनच ऐकण्याचं काम करतो. तशी अगदी शांत बसलेली होते मी. आणि एकदम डोक्यात काहीतरी पडलं आणि मी घाबरले. इतके घाबरले की एकदम दचकलेच. काय वाटलं की कदाचित हे जुनी घरं आहेत, जुने वाडे आहेत, एखाद्या मोठ्या प्राण्याने कोणीतरी उडी मारली असं वाटलं. आणि दचकले तेव्हा ते गुरु जेव्हा म्हणले ना, ते वाक्य माझ्या कानात बसले. ते म्हणले, तुम्ही तुमच्यापेक्षा त्याला भिन्न मानताय, द्वैत आलं तुमच्या ठिकाणी म्हणून भय आलं. हे वाक्य मला अगदी पक्क डोक्यात बसलं. तेव्हापासून आपण कुठल्याही प्राण्याचं भय धरायचं कारण नाही, कारण आपण ते प्राणी, तो प्राणी आणि मी हे वेगळं मानत असतो. पण तो मी एकच आहे. तू मी तूपणा हा नस आहे. मग चित्त ब्रह्मानंदी राहील. तसं इथं सांगितलेलं की जोवर भेद आहे, जोवर द्वैत शिल्लक आहे, तोपर्यंत हे संसार. आणि होतं काय पडलेलं तर चार्जिंगला लावलेला मोबाईल त्या वायरला किंवा कशाला तरी धक्का लागला आणि तो पटकन डोक्यात पडला. ते इतक्या खणखण वाचल्यामुळं काय एकदम आपण असावधपणे असलो ना की मग घाबरायला होतं. अजून किती काय आपण पलीकडे गेलेलो नाही या सगळ्याच्या. तर तो प्रसंग मला अगदी चांगला आठवतोय. आणि म्हणून इथेही तेच सांगतायत की या संसार भयापासून मुक्तताच नाही आहे असं भगवंतांनी वेदमुखाने सांगितलेलं आहे. जोपर्यंत हा द्वैत आपलं संपत नाही तोपर्यंत हा भेद राहणार. भेद आहे तोपर्यंत द्वैत राहणार आणि द्वैत आहे तोपर्यंत भय राहणार. म्हणून परत्वे ब्रह्म असे ते आत्मत्वे परिवयसे, सच्छब्द या ऋणा दोषे ठेविला देवे. आणि म्हणून सगळ्यांच्या पलीकडे परत्वे म्हणजे पलीकडे ब्रह्म असे.
परतत्वानं जे ब्रह्म नांदतंय किंवा ब्रह्म आहे ते आत्मत्वे परिवयसे. ते आत्मरूपानं परिवयसे म्हणजे आपण अनुभवायला हवं, अनुभवता येतं. म्हणजे ते परब्रह्म आणि आपलं आत्मतत्व वेगळं नाहीच आहे, तेही पुन्हा एकच आहे. म्हणून काय म्हणतात, जीवो ब्रह्मैव नापरहा. म्हणजे जीव म्हणजे आपल्या शरीरातला छोटा अंश, परमात्म्याचा अंश, आणि तो परमात्मा, ह्यात भेद नाही, ते दोघं वेगळे नाहीत. पण ही जी उणीव आहे ना ती भरून काढण्यासाठी म्हणून म्हणतायत ते आत्मत्वे परिवयसे सच्छब्द या ऋणादोषे ठेविला देवे. तर ऋणा म्हणजे उणीव, ती उणीव भरून काढण्यासाठी भगवंतांनी सत शब्द लावला. म्हणजे ओम तत्सत. तत् म्हणजे ते ब्रह्म आणि सत म्हणजे ते दोन्ही एकच आहेत, परब्रह्म आणि आत्मतत्व एकच आहेत. हे समजून घेण्यासाठी किंवा त्यातली जी उणीव आहे दोघांमधली प्रत्यक्ष अनुभव येताना, ती उणीव भरून काढण्यासाठी हा सत शब्द लावला. ओम तत्सत असं श्लोक होता आपला. ओम तत्सदिती निर्देशो ब्रह्मणस्त्रिविधा स्मृतः. तर हा 3 प्रकारे त्या ओमचा जो उच्चार करतो आपण तो असा आहे. तरी ओंकार तत्कारी कर्म केले जे ब्रह्मशरीरी, जे प्रशस्तादी बोलवरी वाखाणिले. तेव्हा पार्था ही जी यज्ञादी कर्म आहेत ना, ही ओंकार आणि तत्कार यांच्या साह्याने देहाच्या ठिकाणी ब्रह्माकार झाली, आणि ती जे प्रशस्तादी बोलवरी, आणि जी प्रशस्त सारख्या शब्दांनी कौतुक केली गेली किंवा स्तुती केली गेली, वाखाणली गेली. प्रशस्त कर्मी तिये सच्छब्दा विनियोग आहे, तोची ऐका होये तैसा सांगो. आणि मग त्या प्रशस्त कर्माच्या ठिकाणी सच्छब्दाचा विनियोग आहे. ते कसे ते तुला आता पुढं सविस्तर सांगणार. पुढच्या श्लोकामध्ये सतचं सगळं वर्णन आहे. तर तत्चं सांगितलं, तत आणि सत. आता पुढे सतचं जास्त सांगणार आहेत. याच्यावरच्या ओव्या होतील का म्हणून आपल्या पाहूया, प्रयत्न करू. सर्व ही जगाच्या पलीकडे आहे, सर्वासी ही पाहे ऐसे जे का. तर या ब्रह्माचीच दाखवया खूण, असे प्रयोजन तच्छब्दाचे. ऐशा तद्ब्रह्माचे सर्वादी म्हणून, अंतरी चिंतन करोनिया. मग तो तत्शब्द उच्चारोनी चांग, कर्मफल त्याग साधी तिजे. तया तद्ब्रह्मा ते हो तर पण, कर्मे ती संपूर्ण फलासह. भोगावया आम्हा न उरो काहीच, ऐसे वाचे साच उच्चारिती. समर्पोनी ऐसी यज्ञयागादिक, कर्मे तदात्मक ब्रह्मा लागी. धनंजया जाण कर्मबंधातून, न मम म्हणून मुक्त होती. असो ओंकारे जे आरंभिले कर्म, तत्कारे ते ब्रह्म रूप झाले. तरी जवर आहे करता वेगळाच, तव अपुराच कार्यभाग. उदकी लवण विराळे संपून, तरी क्षारपण उरे ऐसे. तैसे सर्व कर्म ब्रह्मरूप होय, परी उरे द्वैत करतेपणे. आणि दुजे जो तो निपजले जाय, तो तो जोडे भय संसाराचे. ऐसे कृष्णदेव बोलती आपण, तैसेची वचन वेदांचेही. म्हणून हे न्यून काढावे भरून, होऊनी आलीन परब्रह्मी. परब्रह्माहून करता नव्हे भिन्न, ऐसे एकपण अनुभवावे. याची साठी देवे योजिला सच्छब्द, अभेद आनंद लाभे जेणे. कर्मे यज्ञाधिक ओंकार तत्कारी, केली जी या परी ब्रह्मरूप. जया कर्मा लागी धनंजया जाण, प्रशस्त म्हणून वाखाणिती. येथे सच्छब्दाचा कैसा विनियोग,
त्याची सांगू सांग ऐक आता. आता त्या सत शब्दाचा चांगला विनियोग कसा आहे ते आता सांगू असं म्हणतायत. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर.